स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. SS कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स. आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा 2 वर्षांची वॉरंटी. एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर 30% डिस्काउंट, ॲक्सेसरीजवर तब्बल 70% मोठा डिस्काउंट. शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध. या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या. तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल. आमच्या उपलब्ध सुविधा: डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉईंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ॲक्सिडेंटवरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल, सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध. तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे. आमचा पत्ता: श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा. काल आमच्या पत्रकार बंधूवर झालेला हल्ला आणि या हल्ल्यासाठी आज या सर्व संघटना, सर्व राजकीय पक्ष खरं तर इथं आले. मी पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही पत्रकाराच्या बाबतीत उठाव केला. आणि मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्यानं सांगतो, विटा शहरामध्ये जे काय चाललेलं आहे हे आपल्याला साऱ्यांना मिळून थांबावं लागेल. यामध्ये कुठलंही राजकारण नाही. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो हे पहिल्यांदा आपण सारे लक्षात घेतलं पाहिजे. आणि पत्रकारांच्या बाबतीमध्ये आम्ही कायम सर्वजण 10 पावलं पुढे असणार आहे. आणि मला प्रशासनाला विनंती आहे, जर तुम्ही या गुन्हेगाराची भिंड काढत नसला तर ते गुन्हेगार आमच्या हातात द्या. आम्ही या शहरामध्ये त्यांची भिंड काढतो. आणि जर तुम्हाला गुन्हेगारी जर थांबवता येत नसेल, खरं तर इथं कुठल्याही राजकीय लोकांची या गुन्हेगाराला पाठिंबा नसतो. कार्यकर्ता तर असतोच तो, त्याचा काही विषय नाही. पण गुन्हेगारी करा यासाठी कोणी त्यांना पाठिंबा देत नाही. जर माझा इथल्या डीवायएसपीना आणि इथल्या पीआयला विनंती आहे की तुम्ही या जो कोणी गुन्हेगार असेल त्याची विटा शहरातून तुम्ही भिंड काढा. इथला प्रत्येक नागरिक तुमच्या सोबत असेल. जर तुम्ही करत असला तरी सुद्धा आम्हाला सर्वांना तुमचा विचार करावा लागेल. कारण विटा शहर हे शांततेचं शहर आणि चांगलं शहर म्हणून आपल्या देशामध्ये प्रसिद्ध आहे, राज्यामध्ये आपल्या प्रसिद्ध आहे. आणि या विटा शहरामध्ये हे जे काही चाललंय या 2-4 महिन्यामध्ये, तर याला पोलिसांचा या खालीपणा आहे. त्यामुळे पोलिसांनी ताकदीने यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जर तुम्ही काही कारवाई करत नसाल आणि जर आम्ही स्वतः सर्वजण गृहमंत्री साहेबांना भेटू आणि तुमच्याबद्दल तक्रारी करू. कारण विटा शहराच्या बाबतीमध्ये बघितलं तरी की व्यापाराचं शहर आणि चांगलं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जरी गुन्हेगारीच्या क्षेत्रासाठी जर प्रसिद्ध व्हायला लागलं तर आम्हाला कुठेतरी साऱ्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुमच्यावर कारवाई करण्यासाठी आम्हाला भाग पाडावं लागेल. आणि सर्वजण करत तरी आले. आता इथं आपण बघितलं, मला तर सर्व पक्षीय दिसतील लोक, तिथं कुठला राजकीय लोक आहेत, तिथं वकील संघाचे लोक आहेत, पत्रकार बांधव सारे आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण, मी जबाबदारी सांगतो, आम्ही सर्वजण तुमच्या बाजूने आहे पत्रकारांच्या. आणि खरं तर पत्रकार असला तरच आमच्या पण बातम्या कोण लिहित आहे. आम्ही जर आता कोणतं म्हणते की याच्यात राजकीय मला वाटत नाही कोण आहे. कारण आमच्या सुद्धा बातम्या लिहिणं काम तुमचं आहे. तुम्ही कायम आमच्या सोबत आहात. त्यामुळे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत ताकदीने उभा आहे. तुम्ही काही काळजी करू नका. पत्रकारांना माझी विनंती आहे, हा मुद्दा तुम्ही ताकदीने जेवढा लावून धरचाला तेवढा लावून धरा. आम्ही सर्वजण आम्ही तुमच्या पाठीमागे ठाम आहोत. आणि खरं तर मी जे नियोजन केलं त्याचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण पत्रकार हल्ला झाल्यानंतर सारे एकत्र येणं फार महत्वाचं होतं आणि तुम्ही सर्वजण इथं आला, त्यामुळे मी साऱ्यांचा आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. जय शिवराम. वरती परवा झालेला हल्ल्याचा प्रथमतः सर्वांनी एकत्रित येऊन जो निषेध केला, त्या निषेध करण्याच्या निमित्तानं सगळेजण एकत्रित आले, त्याबद्दल मी सगळ्यांचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो. कारण या शहराला किंवा या परिसराला एक वेगळी परंपरा आहे. स्वच्छ, सुंदर, सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्रित राहावं, शांतताप्रिय आणि राजकारणापर्यंत मर्यादित ठेवून इतर वेळी समाज करण्यासाठी काम करणारे हा परिसर म्हणून आपल्या परिसराला महाराष्ट्रात ओळखलं जातं. अनेक वेळा अनेक जातीय दंगली झाल्या, अनेक काही कमी जास्त गोष्टी झाल्या जरी असल्या तरी पण या शहरानं प्रत्येक गोष्ट ही शहानिशा करून बरोबर चुकीचं बघून नेहमी पुढं जायचा प्रयत्न या शहराने केलेला आहे. बऱ्याच वक्त्यांनी आपल्या याच्यात सांगितले की राजकारणी लोक अशा काय गुन्हेगारांना पाठीशी घालतात,
किंवा त्याच्या पाठीशी उभा राहतात. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की सर्वच पक्षाचे सर्वच नेते मंडळी कधीही असल्या गोष्टीला पाठीशी घालत नाहीत, हे मी जाहीरपणे इथं सांगतो. कारण आजपर्यंत असं जर पाठीशी घातलं असतं तर ह्याचा आत्ता जो तुम्ही म्हणता बीड होतोय, पडवी होतोय, बिहार होतोय, अशी परिस्थिती ह्याच्या अगोदरच आली असती, आज ही परिस्थिती आली नसती. खरं तर याच्या पाठीमागं थोडंसं राहतं असं की समजून घेणं किंवा काही वेळी न बोलणं, किंबहुना शिवाजी महाराज जन्माला यावं तर दुसऱ्याच्या घरात जन्माला यावं, ही भूमिका जर आम्ही तुम्ही सर्वांनीच घेतली तर मात्र असे प्रसंग सातत्याने येतात, हे आपल्या या निवेदन निदर्शनास आलं. राजकारणी लोकांना बोलणं तसं फार सोपं आहे, म्हणून आमच्या पण काही अडचणी असतात. आम्हाला सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं. एखादा चुकत असेल तर त्याला तू परत अशी गोष्ट करू नकोस, किंवा करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशीच भूमिका आम्ही घेऊन काम करत असतो. पोलीस प्रशासनाला तुम्ही कधीही विचारा, सगळ्याच राजकीय पक्षाचे नेते कधीही एखाद्याला सोडवा तो चुकलाय म्हणून फोन कुणी करत नाही, आणि हे आपल्यातल्या राजकारणाचा एक मोठेपणा आहे आणि तो आजपर्यंत आपण सगळ्यांनी जपलेला आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा इथं नमूद करतो प्रशासनाला की आपण तुमच्या परीनं हे प्रशासनाची एक झरप या नागरिकांच्या वरती किंवा हे गुंडगिरी किंवा तसे वागणाऱ्या लोकांच्या वरती असलीच पाहिजे. त्याच्या बरोबरीनं तुम्हाला अनेक एलिमेंट्स माहीत असतात, छोटे मोठे, कोण कसा वागतोय, कोण काय करतोय, कोण काय विकतोय, कोण काय खातोय, कोण काय देतोय, कुठून येतं, काय येतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतात. जर तुम्हाला माहीत असतील आणि जर त्याला तुम्ही दुर्लक्षित करत असाल, किंबहुना जरी मी म्हटलो की आम्ही याच्यात भाग घेत नसलो तरी आमच्यातला कोण जर भाग घेत असला तरी ह्या गोष्टी तुम्ही निदर्शनास आणल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत तुम्ही अशी भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्हाला सगळ्यांना समजणार नाही की ह्याच्या पाठीमागं नेमकं घडवतोय कोण, हे आम्हाला सुद्धा समजणार नाही. आज इथं चौकात येत असताना आम्हाला अभिमान वाटला नाही तर आम्हाला लाज वाटली की आजपर्यंत आम्ही चौकामध्ये आलो ते चांगल्या गोष्टीशी पाठबळ किंवा पाठीशी राहण्यासाठी आलो. अनेक वेळा प्रशासनाच्या पाठीशी सुद्धा राहण्याच्या निमित्तानं अनेक संघटना, अनेक नेते मंडळी आपापल्या परीनं ह्या चौकामध्ये येऊन तुमच्या पाठीशी उभा राहिले, हे अनेक प्रसंगात आम्ही अधोरेखित केलेलं आहे. म्हणून आज आम्हाला कमीपणा वाटतोय. सातत्यानं ह्या 2-3 महिन्यामध्ये हे या घटनाऱ्या ज्या घटना आहेत त्यांना आम्हाला लाजीरपणा वाटतो. कुणाला आम्ही राजकीय दृष्ट्या ह्याच्यामध्ये हे नाही करत, फक्त एक विनंती करतो की आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन राजकारण बाजूला ठेवून आज ज्या पद्धतीनं निषेधाच्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत, तसं मगाशी संजय बापू म्हणले त्या पद्धतीने प्रशासनानं आम्हा सगळ्यांनी एकत्रित बोलवावं, किंबहुना आपण सगळेजण एकत्रित येऊया, कुठेतरी एका ठिकाणी बसूया. कोण ह्याच्या पाठीमागे कशा पद्धतीनं जात आहे, तो कुणाचा आहे, कोण त्याला पाठबळ देतंय का, या गोष्टीची शहानिशा करूया. मात्र या विट्याला पुन्हा एकदा शांतताप्रिय, सृजनशील आणि चांगलं शहर किंवा हा परिसर आपला खानापूर तालुका जो या निमित्तानं जो प्रसिद्ध आहे ती एकत्रीकरणासाठी त्या पद्धतीची भूमिका सगळ्यांनी घेऊया. ही भूमिका या निमित्तानं मी मांडतो. प्रसादचा जीव वाचला. खरं तर मी त्या ताईंचं या निमित्तानं आभार मानेल, धन्यवाद देईन की महिला असून सुद्धा अगदी रणरागिणी म्हणून ती त्याची उभा राहिली आणि तिच्यामुळे खरं तर प्रसादाचा जीव वाचला. प्रसादला लवकर बरं होईल, पण ज्यांनी त्याला तो भ्याड हल्ला केलाय त्यांच्यावरती कठोर कारवाई झालीच पाहिजे. आणि आमची जी भूमिका आहे ती सर्वांना बरोबर घेऊन जायची भूमिका या निमित्तानं आम्ही इथं मांडतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.